लहानपणापासून ना नवनाथ ह्यांची पोथी माझी आई पण वाचायची, मी पण वाचायची. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की नवनाथ महाराजांचे गुरु आहे दत्तात्रय. तुमची संकल्पना काय आहे? हे बघा, दत्त महाराज हे गुरुस्थानी आहे आणि ते सर्वांचे गुरु आहे. आता लोकांना असं वाटतं की नाथ संप्रदाय म्हणजे ते संचार, भविष्यवाणी, तंत्रमंत्र. तर हा समज खरा आहे का? खरी गोष्ट जरी व्यक्त करून प्रदर्शित केली तर ती खोटी होऊन जाते. त्यालाच माया म्हटले. या मायेतून सुटण्यासाठी म्हणून आपण साधना करायची असते का? मायेतून सुटण्यासाठी धारणा, ध्यान, समाधी याच्याशिवाय सुटका नाही. म्हणजे तुमचं म्हणणं भगवे वस्त्र घातले म्हणजे तो साधू होत नाही? नाही, भगवे वस्त्र हे त्यागाचं लक्षण आहे. पहिले त्याग होतो आणि नंतर भगवा पहिला जातो. एखादा साधू हा खरा ज्ञानी आहे कसं ओळखायचं? खरा ज्ञानी तर विवाद करतच नाही. पण म्हणूनच असं म्हणतात का की नाथ संप्रदायामध्ये खूप सारं गुप्त ज्ञान आहे? हो, आमचे गुरु लोक जे समाधी घेतात त्यांचं 1-1.25 वर्षानंतर ज्या ठिकाणी त्यांना समाधी दिली आहे त्या ठिकाणाहून त्यांना आम्ही आमंत्रित करतो. 1983 साली तुम्हाला जो सज्जनगडाच्या साधनेचा जो उल्लेख करता तो कसा होता? आमच्या आईने मला मंत्र दिला होता लहानपणी. तेवढा 1-1.5 तास मी राम मंदिरात बसायचो, तिथं हा मंत्र जप करायचो. त्या ठिकाणी झाड सुद्धा बोलायची माझी. हो. ब्रह्मगिरी पर्वतला तर मी साधना करायला दिसत, त्या ठिकाणी साधना करायला बसलो. समाधी म्हणजे काय? अर्थात त्या ठिकाणी आपलं अस्तित्वच नसतं. त्याला काय म्हटलंय? शून्य समाधी. ओंकार पर्वतच्या पायथ्याशी बसून मी साधना केलेली आहे. त्या ठिकाणी ओंकारचं स्वरूप काय आहे, मूळ काय आहे ते सगळं समजलं होतं. काय आहे? संपूर्ण ब्रह्मांडाची शक्ती ती एक गुण म्हणून ओंकार आहे. सामान्य माणसांनी साधना का करावी आणि कशी करावी? खरी इच्छा ही पाहिजे, मी कोण आहे, मी आलो कसा आणि मला कुठं जायचे. नाथ संप्रदायामध्ये नाथांचे गुरु कोण? सगळं सिद्ध का? तुम्ही स्वतः फिजिक्सचे ग्रॅज्युएट आहात. हो, त्र्यंबकेश्वरला जी गोरक्षनाथांची गुफा आहे त्या ठिकाणी परशुराम भेटले. मग त्यावेळेला गोरक्षनाथांनी एक पात्र देवता त्यांच्या हातात दिली. ते ज्यावेळेला देवता घेऊन निघाले त्या धुक्यामध्ये गोरक्षनाथांनी त्यांना दर्शन दिलं. आजच्या काळामध्ये असा एखादा त्यांना मंत्र की ते त्यांनी केलं तर त्यांचं आयुष्य जास्त सुखकर होईल किंवा सोपं होईल. आता सुख म्हणजे काय? त्रासातून मुक्तता. जोपर्यंत आपण त्या त्रासातून द्रष्टा होत नाही तोपर्यंत आपल्याला सुख नाही. घनदाट जंगलामध्ये एकट्याला साधना करणं शक्य आहे का? शिवाजी महाराजांनी जिथे वाघिणीचं दूध जिथून आणलं तिथे अजूनही ती शक्ती जागृत आहे का? नाथ संप्रदायात अशी काही गुप्त साधना आहे का की ज्यामुळे माणसाचं आयुष्य आमूलाग्र बदलतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याकरता आज आपल्याकडे आलेले आहेत नाथ संप्रदायाचे प्रचारक योगी विलासनाथजी. विलासनाथजी, तुम्ही हरिद्वारून इथे आलेले आहात. खूप खूप धन्यवाद तुमचे. धन्यवाद. लहानपणापासून ना नवनाथ ह्यांची पोथी माझी आई पण वाचायची, मी पण वाचायची आणि त्याच्यावरनं भगवान दत्तात्रयांचं चित्र असतं. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की नवनाथ महाराजांचे गुरु आहे दत्तात्रय. तर तुमची संकल्पना काय आहे? हे बघा, दत्त महाराज हे गुरुस्थानी आहे आणि ते सर्वांचे गुरु आहे. तसं बघितलं तर त्यांचं नावच दत्तगुरु महाराज आहे. तर नाथ संप्रदायाला त्यांच्या ज्यांचा दत्त अवधूत संप्रदाय आहे त्यांनी नाथांना स्वीकारलं आहे. आणि आमचा नाथ संप्रदाय हा असा संप्रदाय आहे की असंख्य युग, सतयुगाच्या पण पहिले असंख्य युग होतं ते नाथांचं होतं. असंख्य युग. तर आमच्या जे शाबरी मंत्रमध्ये असंख्य युगची रौरास असा एक मंत्र येतो. त्यामध्ये असंख्य युगाचा वर्णन आहे. ते सतयुगाच्या पहिले. तिथून आमचा नाथ संप्रदाय आदिनाथपासून सुरू झाला आहे. आणि आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी तो उल्लेख केलेला आदिनाथ गुरु सकळ सिद्धो का, मच्छिंद्र त्याचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिणी प्रती, गहिणी निवृत्ती दातार ज्ञानेश्वर ज्ञान चोदविले. तर ही जी परंपरा ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा आज आपल्या महाराष्ट्रात ज्ञानेश्वर महाराज मतलब एक भक्कम प्रमाण आहे. आणि त्यांच्या मुखातून जर आदिनाथांची परंपरा निघाली तर ही आमची नाथ परंपरा आहे.
सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मला थोडा अभिमान वाटतो या गोष्टीचा, का जसं कोणी स्थळ बघायला जातं, मग मुलगी बघायला जातं किंवा मुलगा बघायला जाता, तर म्हणता ही खानदानी पाहिजे बुवा, एखाद्या खानदानी मुलीशी लग्न झालं पाहिजे किंवा मुलाशी लग्न झालं पाहिजे. तसा आमचा हा नाथ संप्रदाय आदिकाल से खानदानी होके आया आहे. आणि खानदान कोणती? गुरु शिष्य परंपराची, जी परंपरा आजपर्यंत चालत आलेली आहे. पण आता लोकांना असं वाटतं की नाथ संप्रदाय म्हणजे ते संचार, भविष्यवाणी आणि थोडंसं एक गुप्त अशी साधना किंवा काय ते तंत्रमंत्र. तर हा समज खरा आहे का? खरं आणि खोटं असे, अगर खरी गोष्ट जरी व्यक्त करून प्रदर्शित केली तर ती खोटी होऊन जाते. म्हणजे काय? जर आपण आपल्या साधनेचं किंवा तंत्रमंत्राचं प्रदर्शन केलं तर ती खोटी होऊन जाते. म्हणून सत्य लवकर लोकांना मिळत नाही, कारण ते उघड झालं की खोटं होऊन जातं. आजपर्यंत सत्याची शोध चालू आहे. अनेकांनी अनेक दृष्टिकोनातून सत्य समोर आणले, पण समोर आणल्याबरोबर ते खोटं होऊन जातं. त्यालाच माया म्हटले. ज्या वेळेला आपला जन्म होता, जसा आपण ते म्हणतात ना, आईची नाभीची ते हे काढतात ना, ती काढताच आम्ही लगेच मायामध्ये येऊन जातो. त्या अगोदर गर्भामध्ये आम्ही ब्रह्मांडात असतो. अगदी देवाच्या जसं स्वर्ग म्हटलं गेलेले अशा ठिकाणी आम्ही असतो. काय, आणि संपूर्ण देवाच्या अंडर असतो आम्ही त्यावेळेला. आईला वाटतं माझ्या पोटात मुले, परंतु ते ॲक्च्युली ब्रह्मांडाच्या, ती ब्रह्मांड म्हणजे जी स्पिरिच्युअल शक्ती आहे ती ब्रह्मांडाची, तीच त्या गर्भामध्ये असते. म्हणून पिंड ते ब्रह्मांड, आमच्या गोरक्षनाथ महाराजांनी पिंड ते ब्रह्मांडावर सिद्ध सिद्धांत बदत नावाची पुस्तक लिहिले. त्यात संपूर्ण वर्णन आहे. काय, तर त्यात विशेषतः गर्भाचा हे आलेला आहे. तर ही माया अशी आहे, एकदा आपला जन्म झाला का माया सुरू, तिथंच रडायला सुरुवात होऊन जाते. पण मग या मायेतून सुटण्यासाठी म्हणून आपण साधना करायची असते का? मायेतून सुटण्यासाठी साधना, जशी हे अष्टांग योग, यम नियम वगैरे सांगितले, धारणा, ध्यान, समाधी, याच्याशिवाय सुटका नाही. तुम्ही बाकी किती तंत्रमंत्र, योग करा, यूं करा, त्यूं करा, काही सारा तो मायेमध्येच येतो. जर मी माझी सिद्धी तुम्हाला दाखवतोय काय, तर तो आजच्या जगामध्ये हेच चाललं आहे सगळं. काय, कोणी पर्ची काढतं, कोणी सिद्धी दाखवतं, कोणी काय, तर कोणी काय, कोणी फसवतं, कोणी भोंदी करतं वगैरे, ह्या ज्या गोष्टी आहे, हे सगळं एक माया दुसरे माया को कह रही कि मैं माया हूँ. एक माया दुसरी माया को कह रही की मैं माया हूँ. तिथे परमात्मा काही नाही. म्हणजे तुमचं म्हणणं भगवे वस्त्र घातले म्हणजे तो साधू होत नाही? नाही, भगवे वस्त्र हे त्यागाचं लक्षण आहे. काय, आणि त्या व्यक्तीने अगर भगवा वस्त्र विधिविधानने घेतला, पहिले त्याग होतो आणि नंतर भगवा पहिरला जातो. काय, तर त्या अवस्थेत आजचे लोक नाही. त्याला योग्य गुरु मिळणं जरुरी आहे. योग्य गुरु मिळाला की त्याला तो रस्ता बरोबर मिळतो. काय, आणि हे जेवढे पाखंडवाद आहे किंवा हे सगळे आहे, गुरु म्हणजे काय, अज्ञान को ज्ञानी बनाना, या अंधकार से प्रकाश की ओर ले जाना. तो ये बिना गुरु ही साधु बन जाते हैं. आजकल तो बहुत कुछ आर्टिफिशियल बन जाते हैं. तो वो जो है, त्या साधून पाखंड जे करतात ना, ते का करता, आपल्याला ते असं वाटतं की हे गुन्हेगार आहे वगैरे, परंतु साधूंच्या दृष्टिकोनातून ते अज्ञानी आहे. त्यांना कळत नाही आपण काय करतोय ते. पण लोकांना उपदेश करतात ना, आणि लोकांना उपदेश बी करतील. म्हणजे ते दोन तोंडांनी बोलतात. काय, तर ज्या वेळेला त्यांना त्याचं ज्ञान होतं का अरे हे मी काय करतो, त्यावेळेला ते सुधरू शकतात. मग ते पाखंडवाद होऊ शकत नाही. काय, तुम्ही असं कधी भेटलायत का एखाद्या भोंदू बाबाला? किंवा दुसरा प्रश्न मी वेगळ्या पद्धतीने विचारते की एखादा साधू हा खरा ज्ञानी आहे, कसं ओळखायचं? खरा ज्ञानी तर विवाद करतच नाही. सांगायची गमत असं आहे की जसे गौतम बुद्ध होते, ते एक वेळेला साधनेत बसले होते ध्यानात. त्यांच्याकडे एक भक्त आला
आणि देवाविषयी विचारत होता. तर हे काहीच बोलले नाही. मग तो भक्तही तिथे बसला, तो पण काही बोलला नाही. काही वेळ ते शांत बसले आणि तो आपलं निघून गेला. तर त्यातून दोघांना एकमेकांचं समजून गेलं न बोलताच. न बोलता. तर तिथं योग्य गुरु आणि योग्य शिष्य असे ते. कारण ही सूक्ष्म गोष्ट आहे. ज्ञान उद्बोधन केल्याने ती विद्या होऊन जाते आणि जी गुप्त असते ती अविद्या असते. आपण बोलतोय हा आपला फिजिकल अनुभव आहे, परंतु आपण दोघंही गप्प बसलो आणि तुमच्या मनातलं माझ्या मनातलं एक विचार अंतर्मुखाने झाले, ते झालं ज्ञान. पण म्हणूनच असं म्हणतात का की नाथ्य संप्रदायामध्ये खूप सारं गुप्त ज्ञान आहे आणि तुम्हाला त्याचा अनुभव आला का? मला वाटतं शंख ढाल हे पुस्तक लिहिताना तुम्हाला त्याचा अनुभव आलेला आहे. तो जरा सांगा. आमचा नाथ संप्रदायाचा जो एक शंखढाल विधी आहे. शंखढाल म्हणजे शंखाने पाणी सोडायचं. तर तो विधी आमचा एक रात्रीचा असतो पूर्ण. एक पूर्ण टीम बसते आमची 7-8 साधूंची. मध्ये देवीचं यंत्र असतं. बालासुंदरी आमची ती देवी आहे. तिचं एक फार मोठं यंत्र बनवतो. त्याच्यात 4 युग, पुरे ब्रह्मांड सगळं त्यात रेखांकित केलं जातं आणि त्याची तांत्रिक पूजा होती. तर त्यामध्ये जी मृत व्यक्ती आहे किंवा आमचे गुरुलोक जे समाधी घेतात त्यांचं 1-1.25 वर्षानंतर ही विधी करतो आम्ही शंखढालची. तर ज्या ठिकाणी त्यांना समाधी दिली आहे त्या ठिकाणाहून त्यांना आम्ही आमंत्रित करतो आणि आमच्या त्या पूजेसमोर एक पुतळा गेलेत त्यांना, जे सोडून गेलेत त्यांना. हो, ओके. एक पुतळा त्यांच्या नावाने बनवतो आणि त्या पुतळ्यावर त्यांना आमंत्रित करतो आणि ते आले की मग त्याच्यावर शंखाने ढालतो. जसं गृहस्थांमध्ये पुत्र पिता का विधान करतं, तो त्यांचा जो शिष्य आहे त्या गुरूंचा, तो त्या शंखाने पाणी ढालतो म्हणजे टाकतो आणि तो मग 1000 वेळा किंवा तसं त्याच्या इच्छाने तो करतो. आणि असेच बाकी जेवढे आमचे सिद्ध पुरुष असतात, ज्ञानी असतात, ते पण लाईनने येतात आणि शंखाने पाणी त्याच्यावर ढालतात. तर त्याच्याने त्या साधूला मुक्ती मिळून जाते. आणि तो पुतळा मग आम्ही तिथं एक कैलास पर्वत बनवलेला असतो. कैलास पर्वत असा लाकडाचा आम्ही बनवतो आणि त्या ठिकाणी एक सोन्याची शिडी लावतो आणि त्या शिडीवर तो पुतळा चढवतो. हां, मंत्र असे आहे की तो पुतळा आपणे आप चढता आहे वर आणि वरती एक 4मुखी दिवा असतो आणि त्या 4मुखी दिवा कैलास पर्वत लावला असं त्याचा अर्थ होतो. तो पुतळा तिथपर्यंत जातो आणि त्या ठिकाणी तो मुक्त होतो आणि मग तो आत्मा परत त्या ठिकाणी कैलास पर्वत निघून जातो. तर अशी ही एक गुप्तविधी आहे. मग त्यात पुष्कळ प्रकार आहे. त्याच्यात मग आदिनाथ, त्यांना पीर म्हणून बसवलं जातं. मध्ये यंत्र असतं. ह्या साईडला आदिनाथ, ह्या साईडला योगिनी असते, तिला आम्ही पार्वती म्हणून हे करतो. आणि इकडं भंडारी बसतं, कोतवाल बसता, असं ते प्रत्येकाला पद दिलेले आहे. आणि ती नाथांची एक चक्री लागते आणि त्या चक्रीत त्या पुतळ्यावर विधान होतं. तेव्हा तुम्हाला उपदेशी गुरु म्हणतात. हां, मग तेव्हा तुम्हाला कुठल्या नाथांनी दर्शन दिलं म्हणजे त्याच्यानंतर? आमच्या गुरूंचंच केलं ना मी. अच्छा. आणि पुष्कळ संकटाला केलं होतं तसं त्या ठिकाणी. तेव्हा गोरक्षनाथ आले की भर्तृनाथ आले? नाही, ते गुरु शिष्य आमचं परंपरेचं नाथांची शक्ती आहे ती, नवनाथ चौरा सिद्धांची, त्यांचीच विधी आहे ही. मच्छिंद्रनाथांनी सुरू केलेली विधी. काय ज्यावेळेला ते कामाख्यामध्ये होते त्यावेळेला तो विधी त्यांनी, त्रियाराज्य म्हणतात आपल्यामध्ये, त्रियाराज्य होते त्यावेळेला हा विधी त्यांनी तिथं तयार केला होता. तर इस प्रकारचे हे गुप्त विधी आहे आमच्या. त्याचे अनेक मंत्र आहे. त्याचं पुस्तक फार मोठं लिहिलं आहे मी. तर नाथरहस्य तेच त्याच्यात. नाथरसाचा 4था भाग येतो. नाथरसचं फिजिकल सर्व मंत्र वगैरे आहेत. पण मग हे गुप्तविधी का करायचे? म्हणजे त्या साधूंना, गेलेल्या साधूंना मुक्ती मिळावी म्हणून? ते फक्त मर्यादित साधूंचंच असतं. ज्यांनी उपदेशी मंत्र घेतलेला आहे, उपदेशी झालेले आहे, त्यांच्यासाठीच मर्यादित आहे, सगळ्यांसाठी नाही आहे. अच्छा. ज्यांनी ज्ञानला प्राप्त केलं आणि द्रष्टावून जीवन जगले
ते तर मुक्त आहे. तिथे जिथे जी मुक्त आहे त्यांना काय आहे. मी तुमचं पुस्तक वाचत होते तेव्हा मला 1983 साली तुम्हाला जो सज्जनगडाच्या साधनेचा जो उल्लेख करता हो, सज्जनगड. तो कसा होता आणि तेव्हा तुमच्या म्हणजे आपण जसं म्हणतो ना शरीर, मन आणि चित्त याच्यावर कोणता परिणाम झाला सज्जनगडाच्या साधनेचा? मला या सेशनमध्ये ना तुमच्या साधना समजून घ्यायच्या आहेत. अच्छा अच्छा अच्छा. साधना म्हणजे मी असा हट्टपूर्वक नव्हत्या केल्या, त्या नॅचरली झाल्या सगळं ते. म्हणजे असं घरात पळून गेलो, जंगलात गेलो असं नव्हता तो प्रकार. तर आमच्या आईने मला मंत्र दिला होता लहानपणी, श्रीराम जय राम जय जय राम म्हणून. आणि त्यात मी एका होऊन गेलो होतो. कारण चातुर्मासात आमची आई रामकुंडावर नाशिकला ते दिवेला वगैरे लावण्यासाठी मग मला सोबत घेऊन जायची ती. मग तिथं काळ्या राम मंदिरात बसून द्यायची ती आणि म्हणायची इथं तू जप कर. आणि नंतर 8 वाजता मला आमच्या इथं बकऱ्या वगैरे होत्या, त्यांना घात घेऊन जावं लागायचं. मग ते तेवढा 1-1.5 तास मी राम मंदिरात बसायचो, काळ्या राम मंदिरात. आणि तिथं हा मंत्र जप करायचो आणि जायचो मग घरी घास वगैरे घेऊन, भाजी वगैरे घेऊन. तर ते लहानपणापासून ते सवय असल्यामुळे तर रामगडला याला समर्थ रामजी स्वामींची जिथं समाधी आहे सज्जनगडला, त्या ठिकाणी मी गेलो. तर तिथं दासबोधाचं मला पारायण करायचं होतं. तर एक 15 दिवस त्या ठिकाणी मी पारायण केलं. ते पण मी एकांतात केलं. तिथले ते साधू लोक होते, ते म्हणे तुम्ही मंदिरात करा. रामाचं मंदिर होतं त्या गुफेच्यावरती. तर नाही, मी म्हटलं मला एकांत पाहिजे. मग तिथून थोडंसं 500 पावलांवर हनुमानचं स्थान होतं. जिथं तो पहाड संपतो ना, डोंगर, त्या ठिकाणी होतं. तिथं एकांतात जाऊन बसायचो मी आणि मग तिथं पारायण करायचो. तिथं पण रोज पारायण करताना मला पुष्कळ अनुभव चांगले चांगले यायचे. प्रत्यक्ष हनुमंताचं पण त्या ठिकाणी साक्षात्कार झाला. आणि त्यानंतर एक दिवस मी तिकडून परत मंदिराकडे येत होतो. तर येताना एक छोटा बच्चा बकऱ्या चरणारा होता. तो हिंदीत बोलला, अरे तू यहाँ क्या कर रहा, रामगड चला जाऊले. एवढंच तो बोलला आणि तो तिथून निघून गेला. आणि मग मी इथं येऊन त्या साधूने विचारलं, असं असं आहे रामगड काय भानगडी. मग त्यांनी सांगितलं का त्या शिवाजी महाराज एक वेळा समर्थ रामदास स्वामींच्या दर्शनाला जेव्हा आले, तर त्यांनी परीक्षा घेण्यासाठी म्हणून रामदास स्वामींनी सांगितलं की माझं पोट दुखतं आहे, तर याला औषध म्हणून वाघिणीचं दूध पाहिजे म्हणे, मला ते आणून दे तू. मग त्या दृष्टिकोनातून शिवाजी महाराज त्या रामगड म्हणजे चाफळजवळ ते जंगल आहे तिथे गेले त्या ठिकाणी. मग तिथं त्यांनी ते वाघिणीचं दूध वगैरे काढलं. तर ते मग त्यांनी कहाणी सांगितलं. मग मी ठरवलं का चला तिथं जायला पाहिजे, काय आपल्याला अशी हिंट्स मिळाली आहे तर आपण जाऊ. मग मी तिथे गेलो. तर तिथं गेलो, चाफळ गावाहून मध्ये 3 डोंगर ओलांडून जावं लागलं मला. ते शोधत गेलो आणि ते मला एकटाच गेलो तुम्ही काय. आणि गेलो, ती छोटीशी गुफा होती, त्या गुफेत दर्शन वगैरे घेतलं, सगळं घेतलं. आणि तिथं रामदास स्वामींनी कुबडी मारून पाणी काढलेले झरणा, तो पण मिळाला मला. आणि ते पाणी वगैरे प्यायलो, छान समाधान वाटलं थोडंसं तिथं. आणि आता जायचं परत निघालो, तो मला रस्ताच मिळे नाही. मग गेलो घाबरून मी. एक 7-8 दिवस मला भीती वाटली त्या ठिकाणी आणि रस्ता मिळत नव्हता. फिरून परत त्याच ठिकाणी यायचो मी. किती दिवस? 7-8 दिवस मला भीती वाटली. आणि त्यानंतर मग म्हटलं आता इथंच राहायचं. आणि मग त्या रात्रीला त्या गुफेमध्ये झोपून घ्यायचो. त्याला दगड वगैरे बंद करून घ्यायचो, मोठा दगड लावून, आणि रात्रीमध्ये झोपायचं सुरक्षित. आणि मग दिवसभर काय मग साधना, दिवसभर जप करायचा, या झाडाखाली बस, त्या झाडाखाली बस. त्या ठिकाणी झाडंसुद्धा बोलायचे माझी. हो, कोणी औषधाचं सांगायचं, कोणी तंत्राचं सांगायचं काय. आणि बाकी पण पुष्कळ गोष्टी तिथं, शंखनी डंखनी, जंगली असं पार नेकड. मी जेवण होतं त्यावेळेला, असे नेकड आवृत्ती बी आती तेव्हा असं दृष्टांतात दिसायचं. असं प्रत्यक्ष नव्हतं तिथं, पण ते ध्यानापर्यंतच व्हायचं काय. पण असं समाधीचा अनुभव नाही आला त्या ठिकाणी. समाधीचा प्रयत्न करत होता समाधीचा अनुभव घ्यायचा. हे काही नको मला असं काय, ते तुम्हाला दिशाभूल करत होतं. हां. तर असं करता करता मग त्या ठिकाणी असा इशारा की गुरु पाहिजे, गुरुशिवाय काय होणार नाही काय.
मग ते ज्ञान माझ्या याच्यात येऊन गेलं ज्ञान. आणि मग शेवटी एक स्त्री आली, काळी होती, एकदम उंच दिपाड, भिल्लीन म्हणा, आपल्या महाराष्ट्रात भिल्लीन म्हणतात आदिवासी. ती आली अशी, आणि मग तिने मला सांगितलं का चाफळमध्ये माझं मायका म्हणजे माझं माहेर आहे म्हणे, मी चालले, तुम्ही पण चला म्हणे बरोबर. म्हटलं वा, सोनावून पिवळं म्हटलं चालेल. मग तिच्याबरोबर मी गेलो. तर तिला मी पहिलं घाबरून गेलो होतो. ती एकदम पुढं, मी मागं काय. आणि असं करत करत ती 10-11ला आम्ही पोहोचलो गावामध्ये. ती कशी घेऊन गेली तिला माहिती. मी तर फार नंतर अंधार पडल्यावर काय समजलं नाही. मग तिथं रात्री 10ला गेलो. मग तिथं मंदिर होतं रामाचं, काळ्या दगडामध्ये, मग हेमाडपंथी. मग त्या मंदिरातच झोपलो मी. ती म्हणे इथं झोपा आणि मी जाते म्हणे. मग ती गेली गावात निघून. ते गाव काय 10-15 घरांचं गाव होतं, छोटं गाव होतं त्यावेळेला. मग सकाळीच मी गेलो, तिथं तपास केला. ती काय, ते लोक म्हणे कोणतीच बाई आली नाही, असं कोण आहेच नाही म्हणे. असं ते दृष्टांतासारखं झालं. मग ते आमच्या आईने गडावरच्या देवीला नवस केला होता, आमचं पोरगं गेलं कुठं म्हणून ती तुम्हाला त्यामुळे ती हे झाली. मग मी घरी ज्या वेळेला आलो त्यावेळी आईने सांगितलं मला असं. मग आईला मी सांगितलं असं असं झालं म्हटलं. म्हणजे अशा अनुभवानंतर माझा दृढ विश्वास ह्या अध्यात्मामध्ये येऊन गेला काय. मग त्यानंतर 6 महिने आमच्या गुरूंकडं मला राहायची योग संयोग आला. तिथं मी पेंटिंग करायला गेलो होतो. एक पेंटिंग केलं तर त्यांनी मग गुरुजींनी सांगितलं इथं नवनाथ बनव, इथं 12 ज्योतिर्लिंग बनव, इथं नवदुर्गा बनव. मोठा हॉल होता तिथे. पण तेव्हा तुम्ही नवनाथांची उपासना करत होतात का? हो, ग्रंथ वाचन करायचो मी. दासबोध वाचला मी तुम्हाला सांगतो. नवनाथांचं पारायण आमचे वडील करायचे, तर मी पण करायचो. पण कुठलं आपल्याकडे जे महाराष्ट्रात जे पुस्तक आहे तेच काय. आणि पुष्कळ शिवलीला अमृत वगैरे वाचलं मी, भीमाशंकराला जाऊन. मग मला ते जंगलातून हे आल्यापासून तो व्यासंग लागून गेला. मी एकांतात जायचो. मग जसं आपलं हे सगळे आपले ज्योतिर्लिंग, त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरी पर्वतला तर मी साधना करायला, जिथं जटा फटकार आहे ना त्या ठिकाणी साधना करायला बसलो मी. आणि जप ध्यान करता करताना ते समोर खूप जटा आल्या असं दिसायच्या, अशा उडायच्या. आणि मग मी झटकून हे झालो काय. आणि ते उडायच्या अशी कपारच होती, पुढं मोठी कपार होती. आणि बिलकुल ते जटा फटकार कपारीला ते, तर त्या फटकारावर ते अशी ओळखणं दिसतं बरं का जटांची. मग त्यावर बसलो, त्यावर बसून साधना केली मी. मला वाटलं जटाच दिसायच्या त्या. आणि नंतर इकडं जिथं गंगाचं द्वार आहे ना त्या ठिकाणी त्या पंडितांना विचारलं असं, अरे म्हणे ते धामिनी म्हणे, त्या धामणी ज्या आकाशात उडतात, धामिनी म्हणजे काय, ते सर्पाचाच प्रकार आहे. आणि त्या अशा पातळ असा उडतात, त्या धामणी बोलतात त्याला. म्हणजे त्या म्हणे त्यांनी तुम्हाला दर्शन दिलं म्हणे. म्हटलं धामणीने दर्शन द्यायचं काय करा म्हटलं, मी ते जटा समजलं त्याला. पण म्हणे एक जरी फटका तुम्हाला लागला तर तुम्ही तिथंच खतम झाल्या. तुम्ही म्हणतात तिच्या शेपटीचा जर फटका लागला तर विषारी असते म्हणे, लगेच तिथं मृत्यू येऊन जातो म्हणे, असं म्हणे सांगत होते. तर ह्या प्रकारे खूप अनुभव आले. अंजनेय पर्वतावर मी गेलो वरती, 3 दिवस वरतीच अटकून गेलो मी. तिथं ढग यायचे, त्या ढगामुळे मला ते कसं तिथं चढायला जागाच नाही, असं चढून जावं लागतं काय. मी एकदा तर वरती तर गेलो आणि तिथं एक छोटंसं मंदिर आहे अंजनी माताचं. मग त्या मंदिरातच मला बसावं लागलं. 3 दिवस तिथंच होतो मी, काही खाणं न पिणं काहीच नाही काय. इकडं चाफळच्या जंगलात तरी मला ते उमराचे झाडं, बोरं, त्या बारीक बारीक आमुण्या असं काही ना काही मिळायचं खायला. बारीक बारीक कंद पण खाऊन घ्यायचो उकरून. त्या भूक लागल्यावर काय सगळंच. आणि ते पाणी जिथं कोबडी मारून पाणी काढलं तर रामदास स्वामींनी, ते पाणी अगदी गंगेच्या सारखं मस्त हे कोंदरी पिलं तर तहान येऊन जायची. आणि जंगलातला पूर्ण आनंद घेतला त्या ठिकाणी मी. मग अशी साक्षात्कार माझं मन लागून गेलं त्या ठिकाणी. भीती कायमचीच गेली माझी. मग काय साक्षात्कार झाले हेच. मग वनस्पती बोलायच्या, झाडं बोलायचे काय. नंतर बाकी जे निगेटिव्हिटीच्या पण अनुभव आले त्या ठिकाणी. कोणते काय निगेटिव्ह हे असंच शंकणी
जंगली ज्या विद्यांच्या ज्या त्या स्त्रीरूपात यायच्या पुष्कळ त्रास द्यायचे ते काय तुम्हाला म्हणजे ते परावृत्त करण्यासाठी हां. यायचे. तुम्हाला बाहेर काढायला त्या हो हो ध्यानातून. आणि मी ध्यानापर्यंत जायचो, समाधी लागतच नव्हती मला. समाधी म्हणजे काय? समाधी म्हणजे ध्यानाची पुढची शिडी ती. समाधी म्हणजे आमचे गोरक्षनाथजी म्हणतात, मरो रे जोगी मरो मरण है मीठा, स्मरणी मरो जिस्मरणी गुरु गोरक्षनाथ मरी दीठा. मरी का मतलब तुम्ही असे ध्यानातून समाधीत जा का शरीर मृत होऊन जाईल. हं. अर्थात त्या ठिकाणी आपलं अस्तित्वच नसतं. त्याला काय म्हटलं, शून्य समाधी. सगळ्या संप्रदायांमध्ये अनेक प्रकारच्या समाधी आहे. सांप्रत समाधी, आत्मानंद समाधी वगैरे वगैरे समाधींना अनेक नावं दिली या लोकांनी, हंस परमहंसवाले. तर आमची एकच समाधी अशी, ती शून्य समाधी. तिथे आनंद पण नाही आहे, तुमचा देव बी नाही आहे, कोणीच नाही तिथे, तुम्ही स्वतःसुद्धा नाही त्या ठिकाणी. काय हं. त्याला म्हणतात शून्य समाधी. त्याचा आविष्कार मात्र गोरक्षनाथांनी केलेला आहे. तुम्हाला हां. तो अनुभव काय? तो अनुभव तो मला घरीच आलेला आहे. खरं म्हणजे घरी मी एक सेपरेट देवारा वगैरे बनवला होता. घरी करायचो साधना, मी 2 तास करायचो. तर घरी म्हणजे ज्या वेळेला माझं आसनसुद्धा असं 2 फुटा इतकं उठले होतं त्यावेळेला. काय फुल 25-30 वर्षाचं वय होतं माझं त्यावेळेला. काय आसन? आसनवरती म्हणजे शरीर वरती उठलं होतं ते, आसनवरती झालं होतं. काय तुम्हाला समाधीमध्ये तुम्ही आणि तुमचं आसन असं वर गेलं? हो, आसन म्हणजे मीच बसला होता ते, तुम्ही असे वर उडायला 1-2 लागलात. फूट 1-2 फूट. आणि वरती ते हे होते ना, ते डोक्याला लागले, पटकन खाली हे झालो. ओह. तर तो एक अनुभव आला होता. तो ध्यानापर्यंतच आला होता. ते काय सीधा म्हणजे त्यावेळेला जप करायचो मी जास्त करून. काय जप जास्त वेळ मन जसं लागायचं ना त्यात, मग त्याच्यात आनंद वाटायचा, ती लिंक लागून जायची. हं. आणि बघा, ध्यानातून ध्यान लागणं हा गुण प्रत्येक माणसामध्ये आहे, आपल्या प्रत्येकाच्या ह्याच्यात आहे. आणि आपण जो मनुष्य आहे याच्याजवळ म्हणजे देवाने प्रत्येकाला एक कला दिलेली आहे. जे कलाकार असतात ना, कलाकारामध्ये एकाग्र होण्याची शक्ती असते. आणि त्याने जर जप ध्यान सुरू केलं तर त्याला एकाग्रता लवकर लागते. आणि मी तर आर्टिस्ट होतो, त्यामुळे मला लवकर एकाग्रता आहे. आज पण बोलताना सुद्धा एकाग्रता आली तर मग सगळ्या गोष्टी विसरून जातो मी. मग असं होऊन जातं ते. तर ती एकाग्रता लागल्यानंतर तो आनंद वाटायचा. मग हळूहळू हातात पहिले माळ घ्यायचो मी, ती माळ पण गळून पडायची. मग केवळ मनन चालायचं. नंतर ते पण बंद होऊन जायचं. मंत्र जो बोलायचो ना, श्रीराम जय राम, त्यावेळेला तर त्यावेळेला ते पण बंद होऊन जायचं. आणि मग एकदम स्थिर होऊन बसलो असं जायचं. काय आणि मग हळूहळू मग समाधीत जायला लागलो. मग तर समाधीत गेल्यानंतर मनुष्य पूर्ण सगळं विसरून जातो, आपलं अस्तित्वच विसरून जातो. या संसारामध्ये अस्तित्वाचं दुसरं नाव अहंकार आहे. जोपर्यंत आपण आपल्या नावाने म्हणा, कामाने म्हणा, कशाने हम हमारी जब पहचान देते, आपली जी आपण ओळख देतो, ते काय आपण आपलं अस्तित्व दाखवतो. आणि अस्तित्व और नाही आपला अहंकार आहे. हे मी केलं, काय हे तू केलं, तू चोरी केली, दुसरा आरोप करणं काय, स्वतःचं स्तुती करणं काय, हे सगळं काय, सगळं अहंकारामध्ये येतं. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की सत्य जे आहे ते ज्या वेळेला उघड करून दाखवतो त्यावेळेला ते असत्य होऊन जातो. अहंकार सबसे बडी माया आहे. काय आणि म्हणजे हे याच्या पलीकडे जायचं म्हणजे त्या संताला आत्मदर्शन झालं पाहिजे, आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे. त्यावेळेला हा पडदा साफ होऊन जातो अहंकाराचा, अस्तित्वाचा. काय तर ती गोष्ट आमच्या नाथ संप्रदायामध्ये मुख्य उद्देश तोच आहे की अहंकार खतम करके तुम्ही या सृष्टीविषयी, या संसाराविषयी द्रष्टा होऊन जाऊ नये. काय आणि द्रष्टा होऊन आपण संसारात असल्यामुळे सगळे कामं करावेच लागतात.
रोटी कपडा मकान जे काय लेना देना जो कुछ भी आहे तर ते करा, पण ते द्रष्टा होऊन करा. त्याच्याविषयी जो मोह आकर्षण वगैरे असतं ते न करता कर्तव्य म्हणून करावं असं. तुमच्या साधनेचे जे टप्पे आहेत त्यातले जे काही अनुभव मी म्हणजे वाचले पुस्तकात, त्याच्यामध्ये तुमचे 2 मला, एक म्हणजे तुळजापूर, कोल्हापूर, सप्तशृंगी इथे तुम्ही नवरात्रात एक विशेष साधना केली. तर तेव्हा देवीने तुम्हाला असं काय साक्षात्कार घडवला? देवीचं खरं म्हणजे आमच्या आईने सप्तशृंगी गडावर देवीला नवस केला होता मला मुलगा व्हावा म्हणून. तर मी म्हणजे आईला देवीचाच प्रसाद म्हणून होता. त्यामुळे शक्तीविषयी मला अनुभव फार तगडे यायचे. ज्या वेळेला गडावर आम्ही सगळा परिवार गेलो होतो त्यावेळेला देवीला मी सांगितलं होतं, ते अंगात येऊन बोलतात तसं. तर ती देवी मला म्हणे, तू संन्यासी नको हो म्हणे, घरातच हो, तुला घरातच सगळी प्राप्ती होऊन जाईल म्हणे. म्हटलं नाही, मला संन्यासी व्हायचं, मला यांच्यात राहायचंच नाही काय. तर तिने त्यावेळेला देवीने मला क्रॉस केला होता सप्तशृंगी मातेने काय. त्यावेळेला माझ्या गुरूंचं हे होऊन गेलं होतं काय, म्हणजे निश्चित होऊन गेलो होतो. आणि घरात मी मोठा असल्यामुळे मला नोकरी करून म्हणजे मी त्याग करू कसला करू असं ह्या गोष्टीत यायचा. आपल्याला हे सोडायचे, पण सोडायचं म्हणजे काय सोडायचं. तर ह्या उपलब्धी घरात मोठा असल्यामुळे सगळ्या उपलब्धी निर्माण कराव्याच लागल्या. आणि मग माझ्या बहिणींचे लग्न अमुक तमुक हे सगळं करता करता म्हणजे मग मला सर्व्हिस लागली होती गव्हर्मेंटची, गुरुच्या कृपेनेच लागली होती. ज्यावेळेला मी 6 महिने गुरूंच्या सेवेत होतो, ते पेंटिंग्स वगैरे करायचो होतो, त्यावेळेला तिथं पण साधना भरपूर करायचो मी. आणि तिथं तर प्रत्यक्ष गुरुच्या सान्निध्यात त्या साधना होत होत्या, नाथांचे दर्शन होत होते, म्हणजे प्रत्यक्ष व्हायचं तिथं. इतकं म्हणजे अंगाला काटा येतो काय. आणि त्यावेळेला साधूंचं रूप बघून एकदम जसं हे काय बा असं होऊन जायचं. तर आणि एक वेळा तर गुरुजी एकदम शेजारी बसलेले, मी दुपारी पेंटिंग करून दुपारी आराम म्हणून पडलो आणि गुरुजी एकदम माझ्या मांडी शेजारी. त्यावेळेला साक्षात नवनाथ मला दर्शन देत होते. आणि गुरुजींची मांडी अशी आणि माझं डोका या ठिकाणी. आणि दुपारचे त्यावेळेला 4 वाजले असतील आणि गुरुजी चहा पित होते आणि मी एकदम डोळे उघडले पाहत होतो गुरुजी समोर आणि डोळे झाकले होते. त्यावेळेला नवनाथांचे दर्शन होत होते काय. आणि उठल्यावर मग गुरुजी म्हणे, ये चाय पिले काय. तर म्हणजे असे साक्षात्कार, अशा गोष्टी प्रत्यक्ष होत असताना बाकी गोष्टी तर बिलकुल विसरून जायचो मी काय. बाकी गोष्टींचं काहीच नॉलेज ठेवत नव्हतं, काय घ्यावं काय द्यावं, याच्यात काय फायदा ह्या आपण जनरली ह्या गोष्टी करतो ना, हे काही डोक्यात येत नव्हते त्यावेळेला. पण तेव्हा संसारात होतात, माझा आनंद एक वेगळा राहायचा. पण तेव्हा संसारात होतात तुम्ही? हां, संसारात म्हणजे आई वडील म्हणजे घरातच होतात तुम्ही, असं सोडलं नव्हतं. पण मग मार्कंडेश्वरावर पण तुम्हाला पर्वतावर तपस्या केल्यात ना तुम्ही? हां, त्यावेळेला मी सर्व्हिसला होतो ना, त्या दिंडोरीला फॅक्टरी होती आमची. दिंडोरीहून ते जवळच होतं मार्कंडे पर्वत, सप्तशृंगीगड. आणि तिथं मी मग रात्रपाळी झाली, नाईट ड्युटी झाला की दिवसा फ्री राहायचो मी. मग घरी न जाता मी इकडं यायचो मग साधना करायला. तर ते मार्कंडे पर्वतावर मी त्यावेळेला गेलो. तर त्या ठिकाणी गुफा जी आहे त्या गुफेच्या तोंडावरच बसलो होतो. मध्ये खोल आहे ती गुफा. तिथे आपलं जप साधना सुरू करायचो मी काय. तर जप करता करता ज्या वेळेला माझा जप बंद झाला त्यावेळेला संस्कृत श्लोक लांबून असे ऐकू येत होते काय, सप्तशती. आणि मी सप्तशती कधी वाचलेली नव्हती. ज्या वेळेला हरिद्वारला गेलो मी त्यावेळेला नवरात्रचा विधी तिथं करायचो 9 दिवस. त्यावेळेला सप्तशतीचा पाठ वगैरे करायला लागलो. तेव्हा मला अरे मी ऐकलेलं आहे असं व्हायचं ती काय. तर तो अनुभव तिथं तगडा आलेला होता. आणि जसं मला वेळ मिळायचा, सप्तशृंगी गडाचा ढेरा गणपती म्हणून ररतोंडी घाट आहे, तिथं गणपतीचं मंदिर आहे, एकांत आहे तिथेच साधना करायचो मी. आणि त्या ररतोंडी घाटातून खाली उतरून मग कामावर यायचो मी, असं व्हायचं. आणि ते त्यावेळेला दिंडोरी ते वणी रात्र बेरात्र काहीच वाद नव्हते मी, मूड आला का चालू असं व्हायचं मी काय.
खूप छान अनुभव आले मला. आणि सगळं अध्यात्म घरचं असं आईच्या हातात मी सगळं देऊन टाकायचो, पगार अमुक तो काय करायचं बघा. एक लहान भाऊ होता, भाऊ सगळा घरातला व्यवहार बघायचा. काय मी फक्त अध्यात्मामध्ये 24 तास याच्यातच राहतो. मी तुम्हाला काय सांगू, एक दिवस आईला मी म्हटलं माझ्या छातीला तू कान लाव म्हटलं. आईने छातीला कान लावलं तर तो मंत्र आपोआप आईला ऐकू यायला लागला होता. आणि हाच अनुभव इथं मुंबईमध्ये बोरिवली मी व्यास नावांची आहे तिथे, बोरिवलीला आहे ती. मोठा परिवार, ब्राह्मण परिवार आहे तो. तर त्यांनी मला गुरु धारण केलं हरिद्वारला. आणि मग ती ज्या वेळेला माझ्याकडे यायची त्यावेळेला ती म्हणायची, मला असं भास होतो का तुम्हाला मांडीवर घ्यावं, हे करावं, असं मातृत्वाचा भाव येतो म्हणे मला. तर मग तिला म्हटलं तू असं कर, तिथं भरतरीनाथजीची गुफा होती, मला माहिती ती सिद्ध गुफा आहे, म्हटलं तिथं जा तुम्ही हे करा, साधना करा म्हणे. मग तिने त्या ठिकाणी मी दिलेल्या गुरुमंत्राचा जप 3 दिवस करत होती. तेव्हा तिला समजलं की आम्ही कच्छमध्ये मी राजघराण्यात होतो आम्ही. तर मी त्या ठिकाणी राजा होतो आणि ही माझी आई होती, असं तिने ते त्यावेळेला सांगितलं. मग किती जन्मापूर्वी ते नाही माहिती, पण ती एवढं सांगत होती काय. आणि मग ते तिला म्हटलं तू डायरेक्ट लिहून टाक म्हटले. तिने लिहून टाकलं सगळं ते. आणि आता ती इथं असतात जातो येतो मी ती त्या ठिकाणी. पण ते भाव मातृत्वाचे माझे पण ते भाव येतात, पण मी लगेच स्वतःला कंट्रोल करून घेतो. द्रष्टा होण्याचा जो अनुभव आहे ना, तो असा आहे की जसं मी तुमच्यावर रागवलो तर ते मला समजतं मी रागू राहिलो म्हणून, त्याला म्हणतात द्रष्टाभाव. किंवा मी तुमच्यावर खूप प्रेम करायला लागलो, ते मला समजतं मी तुमच्यावर खूप प्रेम करू राहिलो. किंवा असं स्वतःचं त्याला आत्मपरीक्षण जरी म्हटलं गेलं तर चालेल. तर आत्मपरीक्षण होऊन तो त्याच्यातून द्रष्टारूप निर्माण होतो. मग अशा द्रष्टाभावाने आपण जे बी काम करतो त्याच्यापासून आपण अलिप्त होऊन ते कर्तव्य मात्र होऊन जातो. ते म्हणतात ना, नेकी कर दर्या में डाल, असं होऊन जातं. मग अशाप्रमाणे जीवन पार होऊन जातं. तुम्ही पुस्तकं खूप लिहिली आहेत, तर ते पुस्तकं लिहिताना तुम्हाला म्हणजे कसं सुचत गेलं? नाथांकडनं तुम्हाला कसा तो डाउनलोड होत गेला? 25-30 वर्ष गुरूंच्या सान्निध्यात होतो मी. गुरुजी प्रेरणा द्यायची. आणि ज्या मंदिरात ज्या गुफेमध्ये मी साधना करायचो ती गुफा भरतरीनाथजी जे उज्जैनचे राजा होते, भरतरीनाथजी तर फार मोठी कहाणी आहे. तर त्यांची ती गुफा होती, त्यांनी त्या ठिकाणी तपस्या केलेली होती. तर त्यांचे त्यांचा जो ओरा होता, त्यांची जी शक्ती होती ती त्या गुफेमध्ये आज पण आहे. कुठे ती गुफा? गुफेमध्ये हरिद्वारला ज्या मंदिरात होतो आमचा आखाडा आहे त्या ठिकाणी मोठा, त्या मंदिरातच ती गुफा आहे. तर त्या गुफेत मी साधना करायचो. आणि भरतरीनाथजी फार मोठे लेखक होते, कवी होते. तर त्यांचा जो कॅरेक्टर आहे, त्याची जी त्याला ओजस म्हणा किंवा त्याचा ओरा म्हणा, तो मला अटॅच होऊन गेला होता. आणि बाय द वे गुरुजींनी प्रेरणा दिली, अरे तू जे करतो म्हणे ते नाथांसाठी साधूंसाठी लिहून टाक म्हणे, जसं पूजा करणं, हे करणं, ते करणं, शाबरी मंत्राचा स्टडी, हे ते. तर म्हटलं ठीक आहे. मग त्याप्रमाणे लिहायला सुरुवात केली मी. काय तर ते लिहिता इतकं काही लिहिणं होऊन गेलं तर पुष्कळ पुस्तकं त्या सगळ्याच विषयावर पुस्तकं झाले. मग गुरु कसे बनतात, शिष्य कसे बनतात, मग आमचे काय विधान आहे, काय मंत्र आहे, हे सगळं डिटेल दिलं. कारण मग त्याची माहिती साधूंना मिळेल व्हा. आमचे जे संप्रदाय आहे, जे नवीन साधू होतात त्यांना पूर्ण जाणकारी मिळत नाही, त्यांच्या दृष्टिकोनातून ते बनवा. मग त्यातून हा संकट आलता, पण प्रश्न आला त्यावेळेला सुद्धा पुष्कळ साधू लोकांनी विरोध केला होता का आपला हा गुप्त मार्ग हा पुस्तकात प्रकट नका करू म्हणे. परंतु त्यावेळेला आमचे अध्यक्ष महंत अवैधनाथजी होते गोरखपूरचे, आदित्यनाथजींचे गुरु आहे, ते त्यावेळेला मिटिंगला होते. आणि आमचे गुरुजी मंत्री होते योगी आनंदनाथजी, आणि योगी चांदनाथजी उपाध्यक्ष होते संप्रदायाचे, नाथ संप्रदायाचे. तर मीटिंगमध्ये यांनी इंटरेस्ट घेतला की नाही म्हणे हे पुस्तक लिहायलाच पाहिजे, नाही तर ही गुप्तविद्या गुप्तच राहून जाईल म्हणे आणि पुढे याचा लोप होऊन जाईल म्हणे. म्हणून ती पुस्तक मला लिहावं लागेल, 4था खंड बनवला सेपरेट.
मग ते नाथरहस्यमध्ये असं काय आणि ते रहस्य आहे? प्रॅक्टिकल करून केलं मी. काय रहस्य काय पण नाथरहस्यमध्ये की जे आता गुप्त नाही आहे, तुम्ही लिहिलंय पण सगळेजण तर वाचू म्हणजे वाचणार पण नाही, वाचू शकणार नाहीत किंवा आता सगळ्यांना कळेल आपल्या पॉडकास्ट नाही, मग माझी जेवढी पुस्तकं लिहिली ना ही वाचण्याची किंवा फक्त त्याला हे करायची हे नाही, त्याला अनुभवायला पाहिजे. आपल्याला ज्ञानेश्वरीत नाही म्हटले एक तरी ओवी अनुभव आहे, तसं माझं पुस्तकं जे आहेत ना हे अनुभव घ्यायला पाहिजे लोकांनी, कारण मी ते सगळे अनुभवाने लिहिलेले. उदाहरणार्थ ना सिद्धू की ओंकार सिद्धी हे एक पुस्तक लिहिलेलं मी. ते कैलास पर्वतची मी पैदल यात्रा करायला गेलो होतो, पायी यात्रा केली होती, परिक्रमा केली होती. ओंकार पर्वतच्या पायथ्याशी बसून मी साधना केलेली आहे. त्या ठिकाणी ओंकारचं स्वरूप काय आहे, मूळ काय आहे ते सगळं समजलं होतं. मग काय आहे? ओंकार ब्रह्मांडीय शक्तीचं एक हे ना, काय काय म्हणतात ते, जसं समुद्राचा एक बुंद आपण चाटून पाहिला तर सगळं समुद्राचं आपल्याला ज्ञान होऊन जातं, त्याप्रमाणे संपूर्ण ब्रह्मांडाची शक्तीची एक बुंद म्हणून ओंकार आहे. आणि त्या ओंकारामध्ये सात्विक, राजसी आणि तामसी शक्ती आहे आणि त्यांनी सारं सृष्टी बनलेली आहे. काय तर ह्या सगळ्या गोष्टी आमच्यामध्ये ओंकार उठाणा, गुरुला ज्या वेळेला शिष्य नमस्कार करतो त्यावेळेला ओंकार उठाणा म्हणतात असा. तर ते नादी वगैरे बजवतात. आमच्या इथे अशी नादी असते, मला दाखवतो, जनिवासचं ही नादी असते, ही अशी वाजवली जाते. तर हा जो नाद आहे ना हा नाथांचा नाद आहे आणि तोच ओंकार नाद आहे. काय आमच्यामध्ये ओंकार नाद उठाते गुरु के सामने, इष्ट के सामने, असं त्याचं हे पद्धती, ती आमची परंपरा, गुरु शिष्य परंपरा. तर ह्या एका शब्दासाठी मला ओंकार पर्वतला जाऊन ध्यान राहावं लागलं. त्या एका ओंकारासाठी? ओंकारासाठी एका म्हणजे ते ब्रह्मांडीय शक्ती ती फार मोठी काय, पण त्या ठिकाणी ते अनुभव आले. मग ते पुस्तकात लिहिले पुष्कळसारखे मी. काय मग त्यातून शिव सरोदयचा पण त्यात नॉलेज टाकलं मी त्यामध्ये. शिव सरोदय श्वासावर, म्हणजे इडा पिंगलावर जे श्वास, पंचतात्विक श्वास वगैरे या गोष्टीची माहिती त्यात दिलेली कसं काय ते. तर त्याचाच संसारी उपयोगासाठी टाकले मी ते. परंतु मूळ आमचा नाथांचा ओंकार काय आहे त्याचं ज्ञान मला त्या ठिकाणी झालं. मग म्हणतं त्याला हे पुस्तकात लिहून टाकू काय. आणि पूर्वीपासून साधू संतांनी जसे आपले 4 वेद लिहिले, पुराण लिहिले, हे याच्यासाठीच लिहिले की हे सांगायला आम्ही आहे किंवा नाही आहे, नंतर लोकांना कळावं म्हणून ते पुस्तकात लिहून ठेवले. 4 वेद, जे 4 वेद बनले ते आमच्या नाथांच्या सूक्ष्म वेद, असंख्य युगमध्ये जो सूक्ष्म वेद होता त्याच्यापासून हे 4 वेद बनलेले, आणि असंख्य युगापासून हे 4 युग बनलेले. काय सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलयुग, आणि त्याच्या आधी असंख्य युग. हां. आणि आज या कलियुगात नाथ संप्रदायाची गुरुदीक्षा घेऊन जर यांनी साधना केली तर असंख्य युगची जी साधना आहे, सूक्ष्मवेदची जे ज्ञान आहे ते आजसुद्धा होऊ शकतं. पण तेवढं तन्मयताने या लोकांनी केलं पाहिजे. आजच्या लोकांना काय अध्यात्म यांनी नाटक बनवून ठेवले. काय यांना मनोरंजन पाहिजे. देव काही मनोरंजन थोडी आहे. ही आध्यात्मिक शक्ती जी आहे ही इतकी सूक्ष्म आहे, ती ध्यानामध्ये अतिशय खोल जावं लागतं. पण सामान्य माणसाने, आता तुम्ही साधू आहात त्यामुळे तुम्ही हे करू शकता. सामान्य कोणीच नाही आहे. आपण म्हणतो आपण खूप सामान्य. सामान्य अंतर्दृष्ट्या जर आपण पाहिलं ना, आपण बिलकुल सामान्य नाही. आपण काहीही करू शकतो. पण हे का करायचं? म्हणजे सामान्य माणसांनी साधना का करावी आणि कशी करावी? आता तुम्ही जंगलात जाऊन केलीत, गुफेत जाऊन केली. सामान्यांना आता हे आपले जे प्रेक्षक आहेत त्यांनी पहिली गोष्ट म्हणजे साधना का करावी? साधना का करावी म्हणजे त्याचे अनेक प्रकारे, प्रत्येकाला कोणाला देव पाहायचा, कोणाला सिद्धी पाहिजे, काय कोणाला चमत्कार करायचे, कोणाच्या अशा काही गोष्टी असतात ज्या मायावी आहे. ते पण प्रभावित होतात किंवा साधूला पाहून प्रभावित होतात, चला आपण पण असं म्हणू वगैरे वगैरे. पण ह्या काही इच्छा नाही आहे. खरी इच्छा ही पाहिजे की मी कोण आहे, काय मी कोण आहे, मी आलो कसा आणि मला कुठं जायचं आहे, काय. तर ह्या गोष्टीचा आंतरिक विचार करून जर तो ह्या मार्गात आला तर त्याला समजतं का मी, त्याला आमच्या याच्यामध्ये अगम से आना निगम को जाना असं बोलते आम्हाला. तर आम्ही जिथून आलो परत तिथं जायचं आहे.
तिथं जायचं म्हणजे मग मुळाशी जावं लागेल ना. म्हणून ध्यान करताना तुम्हाला खोलवर जावं लागेल. बरोबर जिथून तुम्ही आलात तिथं तुम्हाला येईल. म्हणजे आमचं जन्मापासून मृत्यूपर्यंत जे अस्तित्व आहे ते एक नाटक आहे. ते एक रंगमंच पे आपण एक कलाकार म्हणून आहे. ते तेवढं पुरतं करायचं, द्रष्टावून करा, कर्तव्य म्हणून करा आणि पुन्हा आपल्या आपल्या शून्यात येऊन जावा. हा मूळ उद्देश आहे. प्रत्येकाचा हा उद्देश आहे. परंतु ह्या मायामध्ये आपण इतके आसक्त होऊन जातो का आपण आपल्याच नावाला मोठं करायला पाहतो. आपल्याला प्रसिद्धी पाहिजे, आपल्याला नावलौकिक पाहिजे, आपल्याला खूप पैसा पाहिजे. त्यांनी ही गाडी घेतली, मी त्याच्यापेक्षा भारी गाडी घेईल, त्यांनी भारी बंगला बांधला, याच्यापेक्षा मी भारी बंगला वगैरे ह्या ज्या प्रापंचिक गोष्टी आहे याच्यामुळं आपण आपलं मूळ अस्तित्व विसरून जातो. आणि खरं मूळ अस्तित्वासाठीच आपल्याला देवाने जन्म दिला आहे. काय आपण म्हणतो आमच्या आईवडिलांनी आम्हाला जन्म दिला, परंतु बघा प्रत्येकाचा जन्म हा निहित असतो. तुला जन्माला येऊन हेच करायचे. त्याला डॉक्टर बनायचं, तो डॉक्टरच बनतो. मागच्या डॉक्टरच्या तिथपर्यंत जाती पण नाही. काय त्याला दुसरं काम दिलं असतं, मला दुसरं काम दिलं असतं. पण आपण काय करतो, नाही तो डॉक्टर झाला मग मी पण डॉक्टर होईल. काय त्याने असं केलं मग मी पण असं करेन. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहे ना, आपण एक दुसऱ्याशी जे कम्पेअर करतो ना, कॉम्पिटिशन प्रगती हिसाबचे ठीक आहे, परंतु मी कोण आहे हे जर त्याने ओळखलं तर ह्या बाकी झंझटून सब खतम होऊन जातं. मग आपण दुसऱ्याविषयी आपल्याला जलन होते, मत्सर होतो, दुश्मनी होते वगैरे होते. हे जे अवगुण आहे ना हे आपले आप शांत हो जाते. तुम्ही एवढा विदेशात पण प्रवास केलेला आहे, तिथले असे काही अनुभव आलेत का? विदेशात असं आहे, आमच्या देशामध्ये विशेषतः आपल्या महाराष्ट्रामध्ये भावना फार मोठी आहे. आणि भक्तियोग इतका श्रेष्ठ आहे आपला की या भक्तियोगात इतकी ताकद आहे की तो तुरंत समाधीत घेऊन जातो जर भक्ती असली तर. भक्ती नाचणं गाणं याला भक्ती नाही म्हणली. काय आपली जसे वारकरी संप्रदाय आहे किंवा हे राधाकृष्णवाले किंवा हे लोक खूप तल्लीन होऊन नाचतात, ठीक आहे. भक्तिरूपाने, स्वामीरूपाने, दार्शनिक रूपाने ठीक आहे. भक्ती आनंद घेऊ राहिली ती काय. परंतु ही भक्ती जब तादात्म्य भावात जाते त्यावेळेस सगळं शून्य होऊन जातं आणि त्या इष्टाशी आम्ही एकरूप होऊन जातो. संत मीराबाई ज्या वेळेला श्रीकृष्णाशी एकरूप झाली त्या अगोदर ती श्रीकृष्णाला पती किंवा सखा असं मानत होती, मित्र मानत होती, जर काय असेल ते. आणि नेहमी त्याच सान्निध्यात राहायची. जसं मी गुरूंच्या सान्निध्यात राहिलो तर तो तिचा एक तादात्म्य भाव होता श्रीकृष्णाशी. लेकिन जब उसने ज्या वेळेला तिने गुरु बनवलं, राजस्थानमध्ये कोण सूरदास महाराज कोण होते ते गुरु बनवले. आणि ज्या वेळेला तिने गुरु बनवला त्यावेळेला तिला ज्ञान झालं, अरे श्रीकृष्ण माझा पती नाही आहे, हे तर परब्रह्म आहे, आता परमात्मा आहे. मग तिचा तो जो संसारिक भाव होता ना तो लोप पावला आणि मग ती परमात्म्याशी एकरूप झाली. हे महत्त्व आहे गुरु बनवण्याचं. पण तुम्ही जेव्हा परमात्मा म्हणता म्हणजे शेवटी गुरुसुद्धा आपल्याला परमात्म्याशी जोडून देतो. पण मग नाथ संप्रदायामध्ये नाथांचे गुरु कोण किंवा ते कोणाला मानतात? शेवटी एक ईश्वर आहे ना, मग तो ईश्वर जो एक आपण म्हणतो ना फायनल, तो ईश्वर नाथ संप्रदायामध्ये कोण आहे? नाथ आदिनाथ गुरु सकळ सिद्धो का. आदिनाथ नंतर भगवान शिव येतात, त्याच्यानंतर भगवान शिव. मग भगवान शिवने लग्न केलं, पार्वती झाली, एक प्रकारे ते ग्रस्तच झाले. म्हणून गोरक्षनाथांचा अवतार परत घेतला त्यांनी आदिनाथांनी. मग गोरक्षनाथ अयोनीत जन्म झाला त्यांचा आणि मग त्यांनी क्रांती केली नाथ संप्रदायाची. पण आदिनाथ हे नाथ संप्रदायाचे आदी म्हणजे उगम जिथून झाला ते. आपली जी उत्पत्ती झाली ना स्त्री पुरुष किंवा 4 खाणी म्हणतात त्याला, अंडज पिंडज रज वगैरे, ह्या ज्या 4 खाणीची उत्पत्ती होण्या अगोदर जे असंख्य युग होतं त्या ठिकाणी आदिनाथ म्हणजे संपूर्ण प्रकृती शक्ती हां. तर तिला शक्ती पण म्हणता येत नाही. शक्ती म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी आकार आला, माया सुरू झाली. पण शिव आणि शक्ती तेव्हा पण वेगळे होते का एकच होते? शिव आणि शक्ती जे आहे हे
सृजन हे करण्यासाठी झाले होते ते. काय त्या अगोदर आदिनाथ बस एक ईश्वर म्हणून होते ते, त्यालाच आपण ईश्वर म्हणतो. आणि आपण म्हणतो ना, कण कण में भगवान है, या वो शक्ति वही ये सृष्टि है. क्योंकि हमारी पृथ्वी जब बनी तो ब्रह्मांड से बनी है. जो ब्रह्मांडीय शक्ती आहे, आजकाल ते ब्लॅक होल वगैरे त्याची शोध लावली, परंतु हे जे संपूर्ण आपण मी जी सृष्टी म्हणतो ही केवळ पृथ्वीपुरती नाही, संपूर्ण ब्रह्मांडीय शक्ती, तर त्यालाच आदिनाथ म्हटलं गेलेलं आहे. ते त्यांचं विराट रूप आहे आणि त्यांचे कोणी आईबाप नाही, त्या सृष्टीने त्यांना निर्माण केलेले आहे. आणि याचं प्रमाण गोरक्षनाथांचा जो जन्म आहे, जो गर्भगुफेमध्ये झालेला आहे, गंडकी नदी नेपाळमध्ये आहे, त्या नदीच्या किनारे जो कैलास पर्वतांची शृंखला आहे, त्या ठिकाणी एक गर्भगुफा आहे. गर्भगुफा म्हणजे जसे आईच्या पोटामध्ये गर्भाची अवस्था असते ना, तशी ती गर्भगुफा आहे. त्या ठिकाणी आदिनाथांनी साधना केली आणि कुंडली जागृत करून हृदयचक्र जागृत झालं त्यांचं, म्हणजे आपलं अनाहत चक्र, आणि त्यातून एक ज्योत निर्माण केली आणि ती ज्योत त्या गुफेमध्ये स्थायी रूपचे स्थित केली, ती स्थापन झाली. आणि त्या गुफेच्या गर्भगुफा म्हटलं गेले आहे. जसं आईच्या गर्भामध्ये मुलाचं रूप बनतं, तसं रूप त्या ठिकाणी बनत गेलं आणि इकून ते संकल्प सोडत होते आदिनाथजी. काय जसे ब्रह्मरंध्र चक्रातून संकल्प सोडला, लगेच त्यांचं ब्रह्मरंध्र म्हणलं. काय आकाश तत्वातून जे आपले इंद्रिय बनायचे आकाश तत्वाने जे बनले, ते त्या आकाश तत्वाचं हे केलं. म्हणून तर आमच्यामध्ये जे वायुअस्त्र आहे, पर्जन्यास्त्र आहे, हे काय हे तेच आहे. मग त्यांचे संकल्प होते, आम्ही त्यांचे मंत्र केले. काय पण मग अजूनही आता असा मंत्र सोडला तर पाऊस पडेल? हो, पडू शकतो, परंतु तेवढी कलियुगात ही नाही राहिली, नाही राहिली, इफेक्ट नाही राहिला. जसे पहिले एक जसे कौरवांची आई होती, 100 कौरव तिने जन्म घातले, आज 100 करू शकतात नाही. तर ती कॅपॅसिटी कलियुगात नाही आहे. फिजिकल बी नाही, आध्यात्मिक बी नाही, कोणत्याच परिस्थिती नाही. आपण इतके मॉडिफाईड होऊन गेलेलो आहे की त्या गोष्टीला आता ते तेवढं प्राधान्य देता येत नाही. आणि कोणतीही मंत्रशक्ती जी असते त्याला म्हणतात ना, बेंबीच्या मुळापासून जोडावा लागतो, असा प्रकार असतो याच्यामध्ये. पण दिसायला सगळं आहे, सत्व नाही. योगीजी, तुम्ही स्वतः फिजिक्सचे ग्रॅज्युएट आहात? हो, फिजिक्स. हां, मग मला तुम्ही एक सांगा की BSc फिजिक्स. हां, BSc फिजिक्स केलं. अच्छा, त्याचं तुम्हाला सांगतो. माझा प्रश्न असा आहे, एकीकडे तुम्ही फिजिक्स शिकलात, ॲटॉमिक थिअरी आणि वगैरे सगळं, आणि एकीकडे आपण कॉन्शियसनेस, चैतन्य, तर ह्या दोन्हीचं तुमच्या दृष्टीने एक सायंटिफिक माइंड म्हणून तुम्ही कसा मेळ घालाल? ते असं, मी ज्या कंपनीत होतो ना, क्वालिटी कंट्रोलमध्ये पण मी जायचो. तिथं एक बंगाली आमचे मॅनेजर होते, त्यांचं नाव काय आठवत नाही मला, पण त्यांनी थोडंसं डायरेक्शन केलं होतं मला. तर त्याच्यात प्रत्येक गोष्ट टेस्ट करून बघायची. ते टेस्ट ट्यूब वगैरे थेटास्कोपमध्ये बघायचं, दुर्बीणमधून बघायचं ते. तर मी विचार करायचो, हे ठीक आहे, स्थूल रूपात ठीक आहे ही गोष्ट, याचा आपल्यावर इतका परिणाम होतो, कारण ती वाईन डिव्हिजन होती. तर सूक्ष्ममध्ये काय असेल काय, म्हणून मी त्याच याच्यात बसून, कशात, ते दारूच्या टपात बसून मी मेडिटेशन केलं होतं की हे काय चीज आहे. काय वाटलं तेव्हा? तर ते समाधी लागून गेली, बात खतम ना. दारूच्या ह्याच्यात तुमची समाधी लागली? ते पूर्ण शरीर इतकं थंड होऊन गेलं होतं माझं की ते जसं भूल देतात ना, तसं होऊन गेलं होतं मला. काय आणि कुठे कुठे तुम्ही अशी एक्सपेरिमेंट्स केलेत? आणि त्यांनी उठवलं, त्यामुळे ते हे झालं. पण अनुभव घेतला मी त्यात पण. आणि मला हा छंद पहिल्यापासून होता की प्रत्येक वातावरणात जायचो, चांगलं असो वाईट असो कसंही असो, तिथं ध्यान लागलं पाहिजे बस. आत्मदर्शन त्या ठिकाणी साक्षात्कार झाला पाहिजे असं माझं. मग त्यात मी कैलास पर्वतला बर्फामध्ये पण ध्यान लावून पाहिलं. मग मॉस्कोला गेलो होतो, मॉस्कोमध्ये रिगामध्ये गेलो होतो, जर्मनीमध्ये गेलो होतो. त्यावेळेला जानेवारी महिन्यात गेलो होतो मी, फुल बर्फ होता त्यावेळेला. तर त्या ठिकाणी सुद्धा
बर्फात मेडिटेशन केलं. बर्फात बसून? हो, बसून. अंगावर काही अंगावर असे बर्फ टाकून. गरम कपडे वगैरे नाही? अंगावर बर्फ टाकून. अच्छा. हां. किती वेळ केलं ते 15-20 मिनटं झालं असेल. आणि समाधीत गेलात? हां, लगेच समाधी त्या ठिकाणी लागून गेली. ते काय ऑलरेडी बॉडी सुन्न होऊन गेली होती काय. आणि थोडंफार ते बदाम वगैरे खाऊन घेतले होते गरम मी. म्हटलं तेवढं. आणि सूर्यनाडीचा चालवली, शरीर गरम केलं. कशी चालवली सर? सूर्य एकच चालवायची, हिला बंद करून टाकायचं काय. आता सूर्यनाडी चालवायची ना, मग ह्या बगलमध्ये आमच्या इथं कसं आहे, ती कुबडी असते लाकडाची, ती अशी लावून जरी बसलं तरी ही नाडी चालवून जाते काय. मग ती अशी ही बंद करून टाकायची. म्हणून ते साधू ते हे घेऊन बसतात कुबडी का? राहते ना ती. ती माळा जपताना पण लावतात, पण स्वर बदलायला सुद्धा ती बगलमध्ये लावली, इथली नाडी दाबली का लगेच इकडची विरुद्ध ही खोलायची तर ही नाडी बंद करायची, आणि ही चंद्र नाडी खोलायची तर ही इकडची करायची, याच्या विरुद्ध एक लॉक करायची. आणि तसं केलं होतं मी. ही क्रिया म्हणजे याच्यावर केली होती कैलास पर्वतावर. कैलास पर्वतच्या पायथ्याला जाऊन मी बसलो होतो, बर्फावर बसून गेलो होतो. ठीक आहे. आणि पाण्यात पण केली होतो मी त्या ठिकाणी. पाण्यात पण केली आहे साधना? पाण्यामध्ये पण केली. पाण्यात तर आपलं गंगेच्या आपले नाशिकचा मड्डमडो आहे त्याच्यावर केलेली आहे. नंतर पुष्कळ हरिद्वारला गंगेमध्ये केलेली आहे. पाण्यात उलटं हे करून घ्यायचं. आणि देवी पाटणला कर्णाने ज्या ठिकाणी सूर्य साधना केली होती पाण्यात तळ्यामध्ये, ते तिथंसुद्धा मी केलेली साधना. पवनहारी तुम्ही काही केलं होतं, ते काय होतं? पवनहारी इकडे केलं होतं मी अंजनेरी पर्वतावर, कारण ते ढगामध्ये बसावं लागलं होतं. उंच आहे ते. मग ब्रह्मगिरीपेक्षा उंच आहे. फुल हवा चालते तिथं, माणूस उडतं. आणि मी काय त्यावेळेला यंग होतो, त्यावेळेला मग ते त्या छोटंसं मंदिर होतं 5 फुटाचं, ते अंजनेरी माता, त्या मंदिरात बसून मी साधना केली. 3 दिवस अटकून गेलो होतो तिथे. मग ते ढग विरळे तेव्हा ते रस्ता दिसला, नाही तर ती अशी जागा अशी कपारी होती, कडेला जाऊन कधी पडेल खाली असं भीती वाटायची त्या ढगांमुळं. तर 3 दिवस तिथं ती पवनहारी सिद्धी केली. काहीच खाल्लं नाही पिल्लं नाही. 3 दिवस गळून गेलो होतो पार, मी असा होऊन गेलो होतो. पवन म्हणजे वायूप्रमाणे? वायूप्रमाणे. त्र्यंबकेश्वरला जी गोरक्षनाथांची गुफा आहे गंगाद्वारला, त्या गुफेच्या समोरच अनुपानशिला म्हणून आहे. त्या ठिकाणी कुंभमध्ये नवनाथ चौरासी सिद्ध बसून ज्ञानार्चन चालू होतं त्या ठिकाणी संप्रदायाचं. त्या शिलावर बसून आता मी जस्ट जाऊन आलो त्रिपुरी पौर्णिमेला त्या ठिकाणी. आणि तिथं मी हवन वगैरे केलं. तर त्या ठिकाणी परशुराम भेटले गोरक्षनाथांना. तर ती अनुपानशिला अशी होती की त्या ठिकाणी गोरक्षनाथांनी नवनाथ चौरासी सिद्धांना ज्ञान ध्यान का उपदेश केला. माझ्या सगळ्या शाबरी मंत्रांमध्ये येतं काय, कोलागड पर्वत अनुपमशिला पर बैठकर गुरु गोरक्षनाथ ने नाथ 84 सिद्धों को ज्ञान ध्यान का पाठ सुनाया, असं प्रत्येक मंत्रामध्ये येतं बघा. माझे मंत्र तुम्ही वाचा त्यात. तर ती जी अनुपानशिला आहे त्या ठिकाणी गोरक्षनाथ तपस्या करत होते काय. तर परशुरामजी जी होते ते त्या युगामध्ये, तर ते सगळ्या तीर्थक्षेत्री फिरले ते, पण त्यांना काय शांती कुठे मिळाली नाही, कारण त्यांनी क्षत्रियांचा वध केलेला होता काय. तर तो जो आपण एखादी क्रिया करतो ना, चांगली असो वाईट असो, त्याचे संस्कार आपल्या मेंदूच्या कोशिका चार्ज होऊन जातात काय. आणि मग ते जड होऊन जातं डोकं आमचं. असं वाटतं मी खूप पाप केले किंवा खूप पुण्य केले वगैरे वगैरे. तर असं ते परशुरामांच्या डोक्यामध्ये फिट होऊन गेलं होतं का माझ्या हातनं खूप पाप झालेले काय. आणि त्यामुळे ते अशांत होऊन फिरत होती इकडे तिकडे. तर पुष्कळ साधू संतांना भेटले इकडे तिकडे. तर फिरत ते गोरक्षनाथांजवळ आले. तर गोरक्षनाथ त्या ठिकाणी तपस्या करत होते. त्यांना सांगितलं का मी सगळं फिरलो परंतु मला काय कुठं शांतीचा हे मिळालं नाही, तर तुम्ही काहीतरी उपाय सांगा. मग त्यावेळेला गोरक्षनाथांनी एक पात्र देवता त्यांच्या हातात दिली का ही एक म्हणजे आमच्या याच्यामध्ये खप्पर असतं, ते खप्पर आणि त्याच्यामध्ये आमचा नाथांचा बाणा असं त्यात ठेवून म्हणे हे घेऊन तू दक्षिणेकडे जा म्हणे, आणि जिथे तुला पवित्र जागा मिळेल म्हणजे असंस्कारित, जिथे त्या जमिनीवर काही संस्कार नाही झालेला, अशी जमिनीवर तू
ह्या देवतेची स्थापना कर आणि तपस्या कर, तुझं पाप नाश होऊन जाईल. काय मग ते देवता घेऊन निघाले. काही साधू संत पण त्यांच्याबरोबर निघाले, दिव्य देवता पण निघाले. परशुराम तो देवस्वरूप होते. तर ते ज्यावेळेस देवता घेऊन निघाले तर ते मंगलोरपर्यंत गेले पायी पायी देवता घेऊन. काय आणि तिथं गेल्यावर पुढे समुद्र लागला. तिथपर्यंत त्यांना जागा अशी शुद्ध जागा मिळालीच नाही, जी असंस्कारित. तर मग त्या ठिकाणी खूप धुंद पडली. त्या धुंदला तिथले जे कर्नाटकी भाषेमध्ये त्या मंजू म्हणतात. धुकं पडलं. धुकं धुंद मराठीत धुकं. मराठीत धुकं म्हणतात. तर त्या धुक्यामध्ये गोरक्षनाथांनी त्यांना दर्शन दिलं. का आता काय, कारण परशुरामच्या पुढे तो प्रश्न पडला, आता काय करू. इथपर्यंत आता समुद्र लागला, जमीन कुठे मिळेल. मग त्यावेळेला त्या गोरक्षनाथांनी मंजूनाथच्या रूपाने त्यांना सांगितलं का तू समुद्राला पुढं चाल म्हणे. जसं जसं पाणी मागं जाईल तसं तू चल म्हणे. यांना पुढे आश्चर्य वाटलं. ठीक आहे म्हणे. मग देवता घेऊन ते निघाले. समुद्र मागं जायला लागला. काय आणि ज्या ठिकाणी समुद्र थांबला तर ती ॲटोमॅटिक ती भूमी पवित्र मिळाली. समुद्राखालची भूमी होती. मग त्याच भूमीवर त्यांनी देवताची स्थापना केली. आज पण ते कदलिकाल भैरव म्हणून त्या ठिकाणी स्थापना आहे. कदलिकाल मठ म्हणता आम्ही त्या ठिकाणी. त्या ठिकाणी जो बी साधू बसतो त्याला राजाची पदवी देतो आम्ही. आमच्यामध्ये या पदव्या महंत पीर वगैरे या ज्या पदव्या आहेत त्यात राजाची पदवी बी आहे. एक राजगुरूची पदवी असते. अशा अनेक ते नेपाळमधली ती पद्धत आलेली आहे. दर 12 वर्षाला इथून एक आमची पात्रदेवता यात्रा म्हटली गेलेली आहे. मग सगळे साधू संत निघतात पायी पायी आणि 6 महिने चालत मंगलोरपर्यंत जातात. मग तिथं देवता बसवतात. मग जो पात्रदेवता घेऊन जातो त्याला आम्ही तिथं राजा बनवतो. त्याचा राज्याभिषेक करतो. मोठा भंडारा वगैरे आनंदोत्सव होतो. मग सगळे परत येतात. असं ती एक आमची परंपरा आहे नाथांची. आता एकच आपल्या प्रेक्षकांना की तुम्ही नाथ संप्रदायाबद्दल एवढं सगळं लिहिलं आहे, तर आजच्या काळामध्ये आजच्या युगामध्ये असा एखादा त्यांना मंत्र किंवा असं एखादं काहीतरी सांगा की ते त्यांनी केलं तर त्यांचं आयुष्य जास्त सुखकर होईल किंवा सोपं होईल. एक काहीतरी असा मंत्र किंवा साधना त्यांना सांगा. आता सुख म्हणजे काय, त्रासातून मुक्तता. तर मुक्ततात जोपर्यंत आपण त्या त्रासातून द्रष्टा होत नाही तोपर्यंत आपल्याला सुख नाही. सुख जरी म्हटलं तरी आपण अटकले आणि दुःख म्हटलं तरी आम्ही अटकलेले. मग त्यापेक्षा सुखदुःखातून द्रष्टा होऊन जा, परम सुख येते. आणि हे नेमकं होत नाही. खरं आहे. एक काहीतरी सांगा द्रष्टा होण्यासाठी काहीतरी एक पाऊल उचलायला हवं ना. द्रष्टा होण्यासाठी एक मंत्र, एक साधना. विशेष गुरु से दीक्षा ले लो, त्यांचे मार्गदर्शन करा आणि साधना करा आणि त्यातून द्रष्टा होऊन जा. सिंपल. एक मंत्र, पराकोटीचं सांगितलं मी. एक मंत्र, एक ओंकार. फिर बाकी भोंदीगिरी खूप आहे. हा मंत्र कर तुला लक्ष्मी मिळेल, हा मंत्र कर, हे कर ते कर. हे तुम्ही गुप्त ठेवताय. नाही तुम्ही सांगत नाही. आपल्या सर्व काहीच्या प्रेक्षकांना देवाच्या मंदिरात जा, तुम्ही काही न मागता भक्तीने नमस्कार करा, सगळं देतो देव. पण आपण जातो एक लिमिटेड गोष्ट मागतो, काही न मागता भक्तिरूपाने. तुम्ही आता म्हटलं आहे ना कलियुग नाम आधारा, तर तुम्ही भक्तीने नाम आधार घ्या. तंत्र मंत्र हे ज्या युगात झाले ते झाले. ह्या युगात ह्या गोष्टी भोंदूगिरीत होणार आहे. काय इतकी ताकद, त्याला फार परिपक्व व्यक्ती पाहिजे. साधू जरी झाला तो तरी त्यातून एक अंशसुद्धा तो मायामध्ये नाही पाहिजे. पूर्ण द्रष्टा पाहिजे तो, तरच तो तसं होऊ शकतो. मग असे लोक कसे करतात. आता जसं मौन पुष्कळांना मी शिष्यांना पण सांगतो की तुम्ही बाई मला हे समजत नाही, भविष्य समजत नाही आहे. आता ॲस्ट्रॉलॉजी वगैरे हे करतात, तर त्यांना ही साधना देतो मी काय की तुम्ही एक मौन साधना करा. 1.25 महिना एक बंदकम खोलीत राहायचं. जेवणसुद्धा तुमच्या दारात येईल. जेवण घ्यायला फक्त दार उघडून जेवण घ्या आणि तुमचं करून घ्या जेवण. अल्पहारी करा आणि बंद कमरेमध्ये तुम्ही ती मौनची साधना करा. फक्त जप करा बस. बाकी सोच विचार काही आला नाही पाहिजे. 1.25 महिना करा.
तुमच्यामध्ये भूत भविष्य वगैरे जे आहेत ना तिन्ही काळाचं तुम्हाला ज्ञान होऊन जाईल. परंतु ते बस तेवढंच केलं पाहिजे ते जेवढं शक्य गुरुजी नाही ना, सांगितलं. ते शक्य आणि नाही. ते शक्य नाही. मग पुस्तकांचा आधार घेतील, याचा आधार त्याचा आधार त्याच्यावर सांगतील. बरोबर आहे. मग कोणी भविष्य सांगतं, कोणी काय सांगतं. काय तसंच सुखदुःखाचं पण तेच आहे. सुखदुःख संपणार नाही आहे, कधीच नाही. जोपर्यंत आपली त्या गोष्टीविषयी आसक्ती आहे किंवा आपला स्वार्थ आहे तोपर्यंत सुखदुःख कधीच संपणार नाही आहे. हा मंत्र करा तुम्हाला सुख मिळेल, हा मंत्र करा त्याचा नाश होईल, अमुक तमुक ह्या गोष्टी बस केवळ दिखावा आहे, नाटक आहे. काय लेनदेन की बात आहे, व्यवहार आहे, याच्यात काहीही मजा नाही. लोक भले आकरू म्हणून तर फसतात हे लोक. अशा लोक असे आता म्हणतात ना गल्लोगल्ली गुरु होऊन गेले. आमच्या हरिद्वारला तर फार मोठं मार्केट आहे. हरिद्वार, साधू मार्केट. मथुरा जेवढे तीर्थक्षेत्र आहे ना त्या ठिकाणी फार मोठं एक गुरु लोकांचं मार्केटच समजून घ्या तुम्ही. काय स्वतः गुरुला समजत नाही आपण शिष्याला काय शिकवतोय, काय सांगायचं तुम्हाला. कारण आत्मचिंतन नाही ना, स्वतःविषयी चिंतन नाही. मी काय आहे पहिले तू स्वतःला तर ओळखा, मग दुसऱ्याला सांगा. त्याचीच कमी आहे आपल्यामध्ये. खरंय. आज मी छाती ठोकपणे सांगतो, तुम्ही द्रष्टा होऊन जा, सुखही सुख तुम्हाला लागेल. मग तुम्ही किती संपत्तीवान तरी द्रष्टा राहा आणि किती झोपडीत गरीब व्हा तरी द्रष्टा व्हा. बघा ते सुख जे आहे ते सुख कुठंच नाही मिळत. तीच प्राप्ती आहे जीवनाची खरं म्हणजे. खरं आहे. मला असं वाटतं की खूप माझ्याकडे अजून प्रश्न आहेत आणि मला अजून थोडंसं ह्याच्यात म्हणजे नाथ संप्रदाय, त्याचं तत्त्वज्ञान आणि त्याच्या साधना म्हणजे तुम्ही आता तुमचे स्वतःचे अनुभव सांगितले, तर मला ह्याच्यात अजून थोडंसं खोलवर शिरायचं आहे, अजून समजून घ्यायचं आहे. तर योगीजी आपण मला असं वाटतं अजून एक आपण एपिसोड करूया. मला अजून जास्त डीप प्रश्न आहेत शाबरी मंत्र वगैरे याच्यावर. तर आपण पुढचा एपिसोड लगेचच करूया. तुम्ही इकडे आलात त्याबद्दल खूप 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 धन्यवाद. धन्यवाद. आणि लोकांना पण ह्याच्यातनं खूप सुंदर अशी माहिती मिळालेली आहे. त्यांचे गैरसमज पण बरेचसे दूर होतील. पण हे समजलं का लोकांना? समजेल ना. तर प्रेक्षक आज योगीजी आपल्याकडे आले आणि त्यांनी नाथ संप्रदाय आणि त्याचं जे स्वरूप आहे ते इतकं मोठं आहे, जे आदिनाथापासून सुरू झालं ते त्यांनी समजावून सांगितलं. खूप मोठं आहे ते एका एपिसोडमध्ये करणं अशक्य आहे, म्हणून आपण अजून एक एपिसोड यावर करणार आहोत. तुम्हाला जर काही प्रश्न असतील, अजून काही जाणून घ्यायचं असेल तर कॉमेंट्समध्ये नक्की लिहा. आपण पुढच्या भागामध्ये ते कवर करायचा नक्कीच प्रयत्न करू. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या वेळी अशाच एखादा सुंदरसा विषय घेऊन, अशाच एखाद्या एक्सपर्ट गेस्टबरोबर सर्व काहीमध्ये.